हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज आपण बनवणार आहोत पास्ता. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल. एकदम गावाकडच्या पद्धतीत एकदम आपल्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत पास्ता बनवायचा आपल्याला, जो की कुठलाही सॉस वगैरे वापरणार नाही आपण. तर आज आहे संडे आणि सकाळची सुरुवात झाली आहे मस्त ब्लॅक टीपासून. तर मी जास्त चहा घेत नाही, मी तुम्हाला सांगितलंच. पण आज तक्षचे बाबा घरी होते आणि त्यांना चहा बनवला होता. तर त्यांच्यासोबत मग थोडासा राहिलेला मी घेतला, त्यातला पण तक्षला दिला. पण थोडासा घेतला आणि त्याच्यानंतर आता मी इकडं गॅसवरती ठेवली आहे कढई आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते, जे की आपल्याला पास्ता शिजवण्यासाठी पाहिजे. तर पाणी उकळून घ्यायचं पहिलं. आणि इकडं मुलांची पण गडबड चालू होती, कारण पास्ता आज मी खूप दिवसातून बनवते. तर त्यांना पण असं झालेलं की कधी होईल कधी होईल. घरात पास्ता सगळ्यांनाच आवडतो, पण रोजचा रोज असं स्कूल वगैरे असल्यामुळं मग ना बनवणं होत नाही. कारण तक्षच्या बाबांना पण आवडतो, त्यांना सोडून आम्ही पण खात नाही नंतर बनवून. आणि सकाळचं टिफिन वगैरेच बनवायचं असतो, त्याच्यामुळं अशा गोष्टी बनवायला मग होत नाहीत. वेळ बराच जातो हे बनवताना, त्याला शिजवायचं वगैरे मग खूप वेळ जातो. तर आता पाणी उकळायला ठेवलं आहे, तोपर्यंत म्हटलं भांडे लावून घेते. भांडे पण भरपूर होते, मुलांचे टिफिन वगैरे सगळंच. आता संडे असल्यामुळे थोडंसं निवांत सगळं आवरून घ्यायचं असतं. आणि मग ते भांडे लावून घेत घेत तिकडे पाणी पण गरम होत होतं. आज पास्ता बनवण्याचं कारण हे पण होतं की उद्यापासून आमचा 2.5 दिवसांचा उपवास चालू होतो आहे आणि संडे पण होता. आणि मग उपवास चालू होते तर लक्षात म्हणजे असं हे झालं की काहीतरी चटपटीत खाऊया का आज. आणि पहिला पदार्थ जो डोक्यात आला तो पास्ता होता, कारण खूप दिवस झालं बनवला पण नव्हता आणि आवडतो पण सगळ्यांना. तर मग म्हटलं, घरात नव्हता पण घेऊन आलो आणि मग बनवला. तर मग त्याच्यामुळे आज म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते पास्त्याची रेसिपी, जी आपली साधी सोपीच आहे. तर हे एक रिझन होतं की उपवास चालू होणार आहे आणि इच्छा झाली तर आपण खाऊन घेऊया म्हणून. तर चला बघूया पुढे आपण रेसिपी. तर इकडे पाणी गरम होतं आहे, तोपर्यंत म्हटलं पास्ता धुवून घेऊया. तर आम्हाला जेवढा पाहिजे 4 जणांसाठी तेवढा मी आता काढून घेतलेला आहे आणि त्याला छान असं धुवून घेतलं थोडंसं पाणी घेऊन. त्याच्यानंतर पाणी उकळल्यानंतर त्याला मी आता शिजायला ठेवलेलं आहे, पाण्यामध्ये टाकलेलं शिजायला. आणि कोथिंबीर वगैरे धुवून घेतली, कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली. म्हटलं तर पास्ता उकळतो आहे, शिजतो आहे, तोपर्यंत आता कांदा वगैरे सगळं चिरून घेऊया. तर कांदा टोमॅटो भरपूर घालायचा आहे, पण बारीक चिरून घालायचा आहे. तर आता शिजतं आहे तोपर्यंत मी इकडे कांदा चिरायला घेतला आहे आणि मस्त छान बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो पण चिरून घ्यायचं आहे आपल्याला, ते पण तुम्हाला पुढे दिसेल. तर आपण कुठलाही सॉस ह्याच्यामध्ये घालत नाही आहोत, त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटोचा वापर भरपूर करायचा आहे, जेणेकरून त्याचा मसाला असा छान एकदम मऊ आणि ग्रेव्हीसारखा असा होऊन जाणार, जो की पूर्ण पास्त्याला जेव्हा लागतो तेव्हा त्याची टेस्ट वेगळीच येते. तर कांदा आणि टोमॅटो घालताना हात आखडायचा नाही आहे. चला मी आता पहिले कांदा वगैरे चिरून घेते, तोपर्यंत पास्ता पण शिजतोच आहे. आणि पास्ता शिजत आलेला आहे, पण थोडंसं असं त्याला मिक्स करत राहायचं आहे सतत, जेणेकरून ते असं चिटकणार नाही. आणि शिजायला घालताना मी थोडंसं तेल पण घातलेलं आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून तो मऊ आणि असा सुटसुटीत राहतो. तर आता टोमॅटो धुवून घेतलेत, छान टोमॅटो बारीक असा कट करून घेणार आहे. प्लेटमध्ये तुम्हाला दिसत असेल कांदा आता कट करून ठेवलेला आहे, कोथिंबीर ठेवलेली, त्याच्यानंतर कढीपत्ता घेतला आहे, थोडासा कढीपत्तासुद्धा घालायचा आहे ह्याच्यामध्ये. आणि छान टेस्ट येते, आवडेल तुम्हाला. तर तुम्ही बनवून बघा आणि कसा झालेला मला पण सांगा. तर आता छान टोमॅटो पण चिरून होत आलेला आहे आपला. पास्ता छान मऊ लुसलुशीत आता शिजलेला आहे. तर त्याला आपण चाळणीमध्ये असं गाळून घेणार आहोत. पुरणाच्या चाळणीमध्ये गाळलं तर बऱ्यापैकी ते मस्त सगळं पाणी निघून जातं त्यातलं. पण ती चाळण मी आता वरती ठेवून दिलेली.
आणि इकडे मी आता ती पास्ता शिजवलेली कढईच परत घासून घेतली. कढई पास्ता गाळून घेतल्यानंतर त्याच कढईत जर तुम्ही बनवत असाल तर ती घासून घ्या. कारण काय होतं, पास्ता शिजवताना तो सगळा असा कढईला त्याचा असा चिकटपणा एक चिटकलेलं असतं सगळं मऊ मऊ, आणि जेव्हा तुम्ही परत ती तशीच धुवून अशी तापायला ठेवणार तेव्हा त्याचं सगळं लाल लाल कलर उठतो आणि पास्त्याची टेस्ट पण बिघडते आणि कलर पण बिघडून जातो. त्याच्यामुळे तिला घासूनच घ्या असं मी तरी सांगेल. तर आता तेल गरम झालं आहे, त्याच्यानंतर आता मी यात कांदा टाकून घेते. जास्त काहीच सामान घेतलेलं नाही आहे, तुम्हाला पण दिसत असेल. आणि मसाले तर आपल्याला कुठलेच वापरायचे नाही आहे जास्त. हळद, मीठ आणि आता चटणी वापरणार आहोत ह्याच्यामध्ये तिखटपणासाठी आपण. ती पण कुठली, जी आपण घरी काळा मसाला लसणाची चटणी बनवतो ना, त्यातली लसणाची चटणी ती लालवाली, तर ती चटणी वापरायची आहे. तर आता मस्त कांदा परतून झालेला आहे. कांदा जास्त जाळायचा पण नाही आहे, जास्त कच्चा पण नाही राहिला पाहिजे, छान मऊ मऊ शिजलेला असेल असं. आणि त्या परतलेल्या कांद्यामध्ये पहिलं आपल्याला कढीपत्ता आणि हळद घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. कारण टोमॅटो आधी घातला तर ते कढीपत्त्याची आणि हळदीची फोडणी बसणार नाही. तर मग आता छान टोमॅटो परतून घ्यायचा आहे, एकदम मऊ परतायचा आहे, जसं की त्याचा एकदम असा सॉससारखं होऊन जाणार. इतक्यापर्यंत टोमॅटोची चटणी वगैरे बनवताना जसं मऊ मऊ होतो तसं. तर आता दिसत असेल तुम्हाला पण छान त्याला तेल पण सुटलेलं आहे आणि मऊपणा पण आलेला आहे. तर आता मग ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पास्ता. तर तो पास्ता टाकून घेऊन छान असं परतून घ्यायचं आहे आणि एकदम मिक्स झालं सगळं की मग त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि ह्याच स्टेजला तुम्ही ह्याच्यात तिखट घालू शकता चटणी, पण आत्ता मी घालत नाही आहे कारण तुम्हाला माहितीच आहे अंशुलसाठी काढून ठेवायचं आहे. आणि तक्षला पण पास्ता बनवते तेव्हा त्याला मिक्स खायला आवडतं, तिखटवाला आणि मिठाचा. तर कोथिंबीर घालून घेतली आता मी. छान हा परतलेलाच आहे, मुलांसाठी काढून घ्यायचा. थोडासा गॅस मीडियम करूनच कंटिन्यू त्याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून मीठ आणि तिखट त्याला लागलं जाईल. आणि आता मुलांसाठी काढून घेते पहिले, त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे आमच्यासाठी तिखट घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. पाहू शकताय मी लाल चटणी घालते त्याच्यामध्ये. एक चमचा घातली असेल. त्याला लसणाचे थोडे थोडे हे असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे मी ते थोडं थोडं करून असं घातलं. 1 चमचा असेल ती चटणी. आणि चटणी घातल्यानंतर पण छान मिक्स करत राहायचं त्याला, कारण ते पूर्ण पास्त्याला लागलं पाहिजे. त्याला असं मिक्स करायचं, सोडायचंच नाही आहे, कंटिन्यू हलवत राहायचं त्याला नंतर. आणि आता बऱ्यापैकी झालेलंच आहे हे, तर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. तर खरंच ट्राय करून बघा तुम्ही पास्ता, नक्की आवडणार तुम्हाला. आणि आम्हाला ते सॉस वगैरे मला तरी नाही आवडत, आणि मुलांना पण मी एकदा दोनदा ट्राय करून म्हणजे करून दिलं होतं त्यांना, पण ते नाही आवडलं. जी ही आपली अशी मस्त गावठी झणझणीत टेस्ट आहे ती त्याला येत नाही. तर आम्हाला तरी असाच आवडतो. करू शकता तुम्ही पण ट्राय. तर आता मी सगळ्यांसाठी वाढून घेते. पहिलं तर मी तक्षला काढून ठेवलेला, अंशुल तोपर्यंत त्याची प्लेट घेऊन गेला. मुलांना आज दमच निघत नव्हता आणि तक्षला मिक्स लागतं त्याच्यामुळे त्याला थोडंसं तिखटवालं मग दिलं नंतर काढून. तर बऱ्यापैकी सगळ्यांना मापात झालेलं हे, बरोबर चौघांच्या 4 प्लेट झालेल्या, आणि ते संपून पण गेलं जे की तुम्हाला आत्ताच दिसत असेल. तर या गरम गरम पास्ता खायला. खूप एन्जॉय केला मुलांनी पण, खूप आवडलं त्यांना. तर इकडे मुलं पण खात होती, छान खुश होती. अंशुलचं तर प्रत्येक वेळी असतं, खूप छान झाले, खूप छान झाले. आणि खरंच झाला होता छान. पाहू शकताय तुम्ही किती टेस्टी दिसत होता.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.